नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा भाव संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार का? कांद्याच्या भावात वाढ होणार तर कधी, किती आणि कशामुळे होणार? काय आहे महत्त्वाचे कारण? सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न आहोत. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. सांगा चॅनलवरती नवीन असाल तर हवामान अपडेट चॅनलला सबस्क्राईब करून असं लाईक करून म्हणजे नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतेच करू शकता. एकंदरीतच देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांची मनमानी कारभारामुळे एकंदरीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याचा गंभीर आरोप शेतकरी तसेच नगरसेवक संतोष शिंदे यांनी केला आहे. देवळाच बाजार समितीमध्ये नाही तर महाराष्ट्राभर प्रत्येक बाजार समितीमध्ये असे चित्र आहे. कारण की एकंदरीतच या ठिकाणी शेतकऱ्यांची वस्तुस्थिती कोणी ऐकून घ्यायला तयार नाही. शेतकऱ्यांना कवडीमोल भाव, जो भाव व्यापारी ठरवतात तोच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भाव भेटतोय, अशी काही परिस्थिती सध्याची आहे. आणि या ठिकाणी व्यापारी सुद्धा ज्या ठिकाणी पुरवठा पाहताय, पुरवठा जर वाढला तर ते कवडीमोल भावाने कांदा किंवा इतर पीक, टोमॅटो असो, मिरची असो, त्याचबरोबर या ठिकाणी अद्रक असो, इतर सर्वच मालाचे, मका असो, जशी मागणी असली तशी या ठिकाणी भावात घसरण ही होतीच असते. आणि अशी काही परिस्थिती या ठिकाणी व्यापाऱ्यांच्या माध्यमातून केली जात असते. आणि ती कोंडी आहे या ठिकाणी खरं तर व्यापाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाते. आणि त्यामुळे शेतकरी बांधवांचं नुकसान होतंच. आणि आधीच कवडीमोल भाव शेतकऱ्यांना मिळतोय आणि त्यामुळे अशा प्रकारचे आणखीनच घसरण या ठिकाणी जर भेटत गेले तर शेतकऱ्यांना न परवडण्याजोगे या ठिकाणी ही स्थिती आहे. त्यामुळे येणारे दिवस फार बिकटीचे असल्यामुळे शेतकरी बांधवांनी सावधान झालं पाहिजे आणि आपले या ठिकाणी एकजूट होऊन कांद्याचे भाव कमी करण्यासाठी जर व्यापारी अशा प्रकारची स्थिती करत असेल तर शेतकऱ्यांनी उभं राहून या ठिकाणी शेतकऱ्यांच्या कांद्याचे भाव कमी का होतात आणि कशामुळे कमी होत आहेत सर्व कारण पडताळून या ठिकाणी एकंदरीतच कांद्याचे भाव जर कमी जात असेल, एकजुटीने कांद्याची आवक सुद्धा कमी केली गेली पाहिजे. आणि ज्यावेळेस कांद्याचे भाव वाढतील त्यावेळेस कांद्याची आवक या ठिकाणी थोडीफार का होईना वाढून कांद्याचे चांगल्या प्रकारचे भाव घेतला गेला पाहिजे. धन्यवाद.